हॅलो, हाय, नमस्कार. मी रुही स्वागत करते रोहीज किचनमध्ये. आज सुंदर अशी बटाट्याच्या पुरीची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते. मस्त लहानांपासून मोठ्यांपर्यंत टेस्टी टिफिनसाठी सुंदर, खूपच सुंदर अशी ही रेसिपी आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, अजिबात स्किप करू नका. खूप सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि चॅनलवर नवीन आहात, अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलसुद्धा सबस्क्राईब करा. करूया सुरुवात बटाट्याच्या पुरीला. इथे एवढा मोठा मी एक बटाटा घेतलाय. बटाटा मोठा होता म्हणून एकच घेतला. ह्याच्याहून छोटा जर तुमच्याकडे असेल तर 2 घेतले तरी चालतील. तो आपण उकडून घ्यायचा आहे आणि असा किसून घ्यायचा आहे. आता आपण छानपैकी सगळा किस काढून घेतलेला आहे. बटाटा छोटा असेल तर 2 नक्की घ्या, नाहीतर 1 हा भरपूर होतो. आता आपण ह्याच्यामध्ये टाकायचं आहे गव्हाचं पीठ. गव्हाचं पीठ मी साधारण मेजरिंग कपचे 1.5 कप घेतलाय, म्हणजे 1 कप आणि अर्धा कप असं 1.5 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण टाकायचा आहे रवा. रवा साधारण एक 4 टेबलस्पून मी रवा टाकलेला आहे. आणि हे सगळं आधी हाताने ना कुस्करून आपण बटाटा, रवा आणि पीठ सगळं असं एकत्र करून घेऊया. म्हणजे नंतर आपण मसाला टाकला ना की मग तो असा व्यवस्थित सगळीकडे लागायला पाहिजे. त्यासाठी बटाटा अगदी मस्तपैकी पिठामध्ये मिक्स झालेला असेल ना की मग आपला मसाला पण त्याला व्यवस्थित असा लागतो. आता इथे मी धणा पावडर घेतलेली आहे 1 टेबलस्पून. आलं, लसूण, मिरची, कोथिंबीरची पेस्ट घेतलेली आहे 1 टेबलस्पून. बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे थोडी. जिरा पावडर घेतलेली आहे 1 टेबलस्पून. आणि परत हे सगळं छानपैकी आपण मिक्स करून घेऊया. आणि आपल्याला भिजवताना पाण्याचा वापर करायचा, तो थोडासा करायचा आहे. थोडं पाणी घेतलेलं आहे. मीठ टाकायचं राहिलं होतं म्हणून आधी मीठ टाकून घेऊया. आणि आता पाणी आपण थोडंसं टाकलेलं आहे, कारण का बटाट्याला आधीच पाणी असतं. त्याच्यामुळे पाणी भिजवताना, कारण का आपल्याला पुरी बनवायची, पुरीचं पीठ थोडंसं घट्टसर असतं. त्याच्यामुळे पाणी टाकताना अगदी जरा करूनच टाकायचं आहे. आणि आपण जसं पुरीसाठी घट्टसर पीठ भिजवतो तसं आपण घट्टसर पीठ भिजवून घ्यायचं आहे. हे बघा, असं पीठ भिजवून झालेलं आहे. एकीकडे आता तेल गरम करायला ठेवूया आणि आपण आपल्या पुऱ्या करायला घेऊया. जसं रेग्युलर आपण पुऱ्या करतो सेम पद्धतीने आपण करायचं आहे. थोडे छोटे गोळे घ्यायचे. चपातीचं पीठ थोडंसं आपण म्हणजे गव्हाचं पीठ आपण थोडंसं लावायला घ्यायचे आणि आपण छोट्या पुऱ्या, तुम्हाला मोठी पाहिजे पुरी, छोटी पाहिजे, जशी पाहिजे तशी आपण ती लाटून घेऊया. हे बघा, अशा पद्धतीने आपण पुरी लाटून घेतलेली आहे. तेल छान गरम झालेलं आहे आणि आता मस्तपैकी आपण पुरी लाटतो, पुरी तळतो तशी आपण छानपैकी दोन्ही साईडनी एकदम गोल्डन ब्राऊन अशी होईपर्यंत आपण छानपैकी पुरी तळून घेऊया. बघू शकता तुम्ही, इतकी सुंदर टम्म अशी फुललेली आहे आपली पुरी. आणि अशा पद्धतीने आपण बाकीच्या पुऱ्यासुद्धा करून घ्यायच्यात. इतक्या सुंदर टेस्टी अशा लागतात ना, लहान मुलांना तर खूप आवडेलच. टिफिनसाठी पण सुंदर अशी रेसिपी आहे ही. आणि अशा पद्धतीने सुंदर टेस्टी आपल्या बटाट्याच्या पुऱ्या ह्या तयार झालेल्या आहेत. सोप्या आणि खायला सुंदर टेस्टी अशा बटाट्याच्या पुऱ्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट्स करून सांगा. तुम्ही ही रेसिपी ट्राय करा. तुमची कशी बनते तीही मला कमेंट्स करून सांगा. आणि चॅनलवर नवीन आहात, अजून सबस्क्राईब केलं नसेल तर रोहीज किचन 22ला लवकरात लवकर सबस्क्राईब करा. बेल आयकन दाबायला सुद्धा विसरू नका, कारण अशा सुंदर रेसिपी तुमच्यापर्यंत आधी पोहोचण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा.